धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। माजी कृषी सभापतीसह शेतकऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न। पोलिसांच्या मध्यस्थीने मोठा अनर्थ टळला। धुळे तालुक्यातील उडाणे व गोताणे येथील गावालगत असलेल्या एक्सप्रेस कॅनल दुरुस्ती व संरक्षण भिंत, पाईप मोरी, रस्ता व पूल याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून या कॅनल दुरुस्तीबाबत वारंवार धुळे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती संग्राम पाटील यांनी मध्य प्रकल्प विभागाला आणि जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली होती की शेतकरी आणि नागरिकांच्या या गंभीर समस्या लक्षात घेऊन याची दुरुस्ती करावी। मात्र याची कुठलीही दखल न घेतल्याने आजचे माजी कृषी सभापती असलेले संग्राम पाटील यांनी गावकऱ्यांसोबत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला। मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ यावेळी टळला आहे। धुळे तालुक्यातील उडाणे गोताणे गावालगत असलेल्या एक्सप्रेस कॅनल हा गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे। या एक्सप्रेस कॅनलमुळे संरक्षण भिंत तुटल्यामुळे यामध्ये जे साचणारे पाणी आहे ते शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। एक्सप्रेस पॅनलच्या दुरावस्थेमुळे नागरिक वस्तीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरत असल्यामुळे याचा मोठा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे। या संदर्भात वारंवार प्रशासनाला तक्रार करून कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज अखेर धुळे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती संग्राम पाटील यांनी ग्रामस्थांसह सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न यावेळी केला। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। धुळे तालुक्यातील गोताणे व उडाणे गावातून जो जाणारा एक्सप्रेस कॅनल आहे, हा कॅनल गोताणे व उडाणे गावामध्ये दोघं ठिकाणी फुटलेला आहे आणि परिणामी गोताणे गावामध्ये फुटलेल्या कॅनलमधून नागरी वस्तीमध्ये ते पाणी शिरतं आणि तिथं देखील त्या नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं आहे। आणि उडाणे गावातले जो एक्सप्रेस कॅनल जातो तिथं देखील तो शेतातला जो कॅनल फुटलेला आहे ते पूर्ण 250 हेक्टर जमीनमध्ये तिथं पाणी घुसतं आणि म्हणून शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारचं खरीपाचं पीक घेता येत नाही आणि पूर्णतः त्यांचं आर्थिक नुकसान होतं। या संदर्भात मी पाटबंधारे विभागाला वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे, अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे, पण मात्र जाणीवपूर्वक त्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। आणि म्हणून या नागरिक जे गोताणे गावातील नागरिक असतील, उडाणे गावातील शेतकरी असतील, यांच्यावर अनेक वर्षापासून अन्याय होत आहे आणि म्हणून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी आज आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता आणि माझा जीव घेत जरी गेला तरी मग बेहतर आहे। आज जरी आमच्या हातातून पोलिसांनी आमचं पेट्रोल हिसकवलं, पण येणाऱ्या काळामध्ये आता त्यांनी दखल जर नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये एक गुप्त पद्धतीने आंदोलन करून कलेक्टर मोदांच्या दालनामध्ये घुसून अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या केल्याशिवाय मी राहणार नाही। जर या संदर्भात मी प्रशासनाचा, जिल्हा प्रशासनाचा या संदर्भात मी जाहीर निषेध करतो आणि म्हणून मी याचे संबंधित अधिकारी आहेत यांच्यावर देखील शासनाने कारवाई करावी अशी मी शासनाकडे मागणी करत आहे। शहरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।